शंकरपटात म्हटलं सर्वात जास्त बैल आणि सर्वात जास्त बक्षीस मारणारं आणि सर्वात महागडे बैल म्हणजे रामप्रसाद राठोड. आणि रामप्रसाद राठोडचा जो सर्व कारभार आहे तो कारभार आहे म्हटलं मोहसिन पठाण. कुठली कशी काय ठेवली, पाय फ्रॅक्चर झाला, कसं काय झालं बाबा हे? बैलाची लाथा लागली होती. तर यावर्षी म्हटलं कोणते कोणते बैल आहेत तुमच्याजवळ? आपल्याजवळ कॅप्टन आहे, तुफान आहे, लायटर आहे, मिसाईल आहे, त्रिशूल आहे, छोटा गोविंदा पण आहे. छोटा गोविंदा, पहिला गोविंदा बा? पहिला गोविंदा होता तो कोण निघला? तो जर वय झालं तर आपण बरं मी काय म्हणतो, पायाचं कसं काय झालं एकदम जवळ ठेवलं म्हटलं हे? हे पाय फ्रॅक्चर झाला आहे. तुम्ही मोसून बा आता सबन बैलाची माहिती द्या बाकून की दरवर्षी तुमच्याकडे बैल बदलतात. हा कोणता बैल आहे? हा लायटर आहे. लायटर. काय यावर्षी काय यानं धुमाकळ केली काही? हा यावर्षी चांगला पोर राहिला, मागच्या वर्षी सगळ्यात जास्त नंबर केलेला बैल आहे. मग आता तुम्ही पायाच्यानं चालतात ना, मग बैलाची माहिती दे ना. जमीन ना हा हो जमते. का तुमचं बक्षीस मारलं म्हणजे पाय सारखा होत अशी, हा हो म्हणजे तुमची दवाच आहे. दवाच आहे. हा कॅप्टन आहे. लायटर आहे. लायटर दाखव ना बाकीचे बैल आता. हा कोणता आहे? हा कॅप्टन आहे. हा कॅप्टन. हा काय तो कॅप्टन याने धूम मचवली म्हटलं. हा त्या दिवशी पण 2 लाखाचा नंबर यानंच पटकवला. हा 2 लाखाचा नंबर यानंच घेतला. या बैलाने घेतला. अजून कोणते कोणते बैल आहेत? अजून तुफान. हा तुफान. तुम्हाला कोणत्या बैलाने मारलं? याच बैल. याच बैलाने मारलं. पाहिजे ना बा, अजून डबल मारीन तो. याची खरेदी केवढ्याची आहे? 8.5 लाख रुपये. 8.5. आणि पहिला तो कॅप्टन होता तो कॅप्टन 16,51,000. 16,51,000 कॅप्टन. आणि तो पहिला एकदम तो 5.5 लाखाचा. 5.5 लाखाचा. हा हो भैरव नागपूरलाच आहे. अजून कोणता बैल आहे तुमच्याजवळ? आपल्याजवळ त्रिशूल आहे. त्रिशूल कोणता? हा बसलेला. याची खरेदी केवढ्याची? 5.5 लाखाचा. 5.5 लाखाचा आहे. हा आणि तो तिकडला शेवटला तो आपला नाही आहे. म्हणजे आपल्याजवळ किती बैल आहेत एकूण मग? आता सध्या आपल्याजवळ 6 एक मिसाईल मांगा बांधलेला आहे. बिसाईल कोण मांग बांधलेला आहे? तो जरासा बिमार झाला म्हणून त्याला तिकडे अच्छा अच्छा. आतापर्यंत यावर्षीचं सर्वात टॉप बक्षीस कुठचं मारलं? सारफळी यवतमाळ जिल्हा. यवतमाळ जिल्ह्यातलं. बरं बरं. हे होते मोहसिन पठाण. सारफळी घेतलं, अल्लीपूर घेतलं. हां हां. इथं काय चान्स आहे? इथं आता देवाची कृपा, पाहू आता काय होते देवाच्या कृपेने. आपलं रामप्रसाद राठोड यांची रावटी. रावटी आणि लोकांना बसण्याला म्हटलं व्यवस्था तेवढीच असते. पोहून घ्या करोडपती माणूस आणि पोहून घ्या काय म्हणजे बसता येत नाही ते याच्या लोकांच्या सोबत जेवण जेवते अशी गोष्ट आहे. हा मिसाईल नामांकित बैल आहे. तुम्हाला मी मागच्या वेळेस गाडी दाखवली बॉस. रामप्रसाद सेठ राठोडचं दुसरा विषय असा की स्वतः टँकर वंकर सबर त्याचं तयारी असते. आणि पट तो माणूस खेळते पण पटाबरोबर म्हटलं हे हो या लोखोईले म्हटलं खाऊ घालणं लय शौक आहे बा त्या माणसाचा. हा मोशी नाही म्हटलं याच्या काही हाडावर चोट नाही. शेट म्हटलं खाऊ घाला गपाल गणपून घ्या. भाजी काय तर्री जोरदार केली. पण कमालाच आहे बाबा मोशीन राजा. म्हणजे लंगडा झाला म्हणून स्वयंपाक करू राहिला का? हा लंगडा झाला म्हणून. हे मला सोयाबीनचं हो ना. हे काय कायची भाजी आहे? वटाणा पुलाव. वटाणा पुलाव. व्हेज बिर्याणी. व्हेज बिर्याणी म्हणते हे. का रे बा पटात म्हटलं लहान लोकांना तुम्ही खाऊ घालता राहता. 200-300 लोकांचा खाना नाही का? लोकांचंच पुण्य आहे. हा आहे ना. तरी पहा किती आहे तो. हा तरी आहे ना. हा कमाल आहे बा. हॉटेलात नाही भेटत असा. नाही नाही नाही. आणि ह्या इकडे 2 बाया सांगितल्या स्वयंपाक करायला. हा तालच लय वेगळा आहे बा रामप्रसाद शेठचा. म्हणजे कमीत कमी 200-300 माणसाचा स्वयंपाक आहे. हां तिथं जिथं जातात म्हटलं तिथं जरा हेच करतात बा काय खर्च आहे का काय होय ना माय बी. हा कूक आहे म्हटलं पण आज त्याला चान्स नाही कोण की आज जरा खाना जास्त लोकांचा हे ह्या विषय आहे बैरामचा हो. आणि पाण्याचं टँकर म्हटलं जब अपने ही न हुए तो औरों के आस क्या. हकीकत काम नहीं सपनों का विश्वास. ये सब जो लोग हैं ये सेट पर मोहब्बत करने वाले हैं. प्रेम बांटणे, प्रेम करणे. और क्या रखा. सुनो आदमी को 2 चीज में याद किया जाता है. ये तो बहुत गुस्से वाला खराब है. अरे उनका वसूल का ऐसा था. यहाँ पे अच्छे अच्छे लोग
खड़े रहकर सेठ को मिलने के लिए आते, इतना उनका रुतबा है इस शंकरपट में। उनके टेंट के सामने गाड़ियाँ खड़ा रहता, आदमी का जमावड़ा रहता। अपन पहुंच गए अभी राम प्रसाद राठौड़, जो महान हस्ती है पट के बारे में। ये उनके बैल है, ये छोटा, ये दूसरा उनका तूफान बैल है। वहाँ कभी भी देखो तो भीड़ तैयार रहती है वहाँ पे लोगों की, और वो लोगों के लिए दावत जो रहती, आज भी उनके यहाँ बैरम का ये पट है, वहाँ बैरम के पट में कम से कम 300-400 लोगों का खाना बना के रखा हुआ है। मैंने पीछे बताया आपको कि पीछे खाना तैयार है। और ये उनके फैन लोग है मिलने वाले। हाँ, अब जो एक चेहरा आपको दिख रहा है, वो जरा चेहरा अल्लाह की लगता है मेरे को, पहलवानी होंगी, क्योंकि मूछ हो तो नथु लाल जैसी। हाँ, और ये इनको तो पहचानती तुम, दमाड़े भाऊ है ये। आप कहाँ से? ये भोपाल से है। क्या नाम है? सुरेश कुमार। अन हे आपल्याकडले आहेत. मोहसिन पठाणजी हे सासरे आहेत. लई दिवसाची जवळची भेटणी झाली म्हणून ती भेटायला आली इथं. जे गाजलेला पट आहे नवसारीचा, हे नवसाळ, ते आयोजक शेलू पहलवान नर्मदापुरम। हाँ, आप? सुधीर मोरे, सातारा से हूँ। दमोई जी सेठ के थ्रू आए यहाँ पे। राठौड़ जी से मिलके बहुत अच्छा लगा, बहुत बढ़िया मेहमानबाजी उन्होंने की। असं हे शंकरपटातलं एमपीतलं दबंग शंकरपट खेळण्यावाला माणसाला रेसलिंगचे माणसंसुद्धा भोपाळचे भेटायला आले। असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना कपन यूट्यूब चॅनल। प्रस्तुत करता गणेश सागर, कॅमेरामॅन जगदीश बर्डेसह।